नमस्कार. मीडियम किचनमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातली आहे. मी तुम्हाला आज पनीरची भाजी कशी बनवायची हे सांगत आहे. आपण एका माणसाची जर भाजी करायची असेल तर एक टमाटर, एक कांदा आणि 5-6 काजूचे तुकडे, लसूण आणि अद्रकचे तुकडे आणि पनीरचे 2-3 तुकडे याची पेस्ट काढायची आपल्याला. आणि पनीर, धन्याची पूड, तिखट, हळद आणि आपल्या घरचाच मसाला लागतो. आणि आज आपण साजूक तुपामध्ये बनवणार आहोत. आणि मीठ इतकं लागणार आहे आपल्याला पनीरच्या भाजीला. आता आपल्याला याची पेस्ट काढायची आहे. आता आपण पनीर फ्राय करून घेतलेले आहे आणि याची पेस्ट सुद्धा काढून घेतलेली आहे. आता पनीरची भाजी कशी बनवायची आणि गरम पाणी कधी पनीरच्या भाजीत टाकली तर खूप छान भाजी बनते. थंड पाणी कधीच टाकू नये कोणत्याही भाजीमध्ये. चला तर मी तुम्हाला आता भाजी बनवते आणि सांगते सगळ्यांना. आता ताई मी साजूक तूप टाकत आहे. पनीरची भाजी अवघड आणि बाहेरचा विकतचा मसाला बिलकुल लागत नाही. आपला घरचाच बनवलेला मसाला छान लागतो. छान याला शिजू द्यायचं. याला छान तेल तूप सुटू द्यायचं. छान मस्त बघा किती छान. त्याच्यामध्ये धन्याची पूड टाकायची. मीठ टाकायचं. आणि हळद आणि तिखट टाकायचं. मिक्स करायचं छान. छान लागते. करून बघा तुम्ही. आणि याला बाहेरचा मसाला बिलकुल लागत नाही. आपला घरचाच मसाला लागतो. छान आपली साजूक तुपामधली भाजी आहे पनीरची. काहीच अवघड नाही आहे ते. आपली पनीरची भाजी खूप छान. पनीरची भाजी जमलेली आहे. खूप सोपी आहे. बाहेरून विकत मसाले वगैरे आणायचं बिलकुल काम नाही आपल्या भाजीला. बघा पनीरची भाजी काहीच जास्तीचं साहित्य लागत नाही. आपल्या घरचं साहित्य लागतं.